स्वामी समर्थ. मौनी अमावस्येबद्दल तुम्हाला खूप छान अशी माहिती मी घेऊन आलेली आहे. तुळशी आपल्या मातेला पूजा करणे फार शुभ मानले जाते. या दिवशी तुळशीला खालील गोष्टी अर्पण केल्यास पापांचा क्षय होतो आणि मानसिक शांती आणि धनसमृद्धी मिळते, असे शास्त्रात सांगितले आहे. मौनी अमावस्येला तुळशीला काय अर्पण करावे तर स्वच्छ पाणी, गंगाजल असल्यास उत्तम. तुळशीच्या मुळाशी पाणी अर्पण करावे. कच्चे दूध किंवा दूध पाणी मिश्रण शुद्धतेचे व सात्विकतेचे प्रतीक आहे, त्यामुळे हेही अर्पण करावे. फुले, पांढरी फुले, कमळ, जास्वंद किंवा मोगरा. तुळशीला कधीही केतकी किंवा चाफ्याची फुले अर्पण करू नयेत. कमळ, जास्वंद, मोगरा, पांढरी फुले ही चालतील, पण तुळशीला कधीही केतकी व चाफ्याचं फूल अर्पण करू नये. हळद कुंकू सौभाग्य व समृद्धीसाठी व्हायचं. अक्षता, तांदूळ शुभतेचे प्रतीक आहे, त्यामुळे तेही वाहून घ्यायचं आहे आणि तुळशी मातेला आपण नमस्कार करायचा आहे. नैवेद्यामध्ये साखर आणि तुम्ही कोणतीही मिठाई दाखवू शकता. फळे, केळी, सफरचंद. तुळशीला कधीही तुम्ही कांदा, लसूण, मांस अर्पण करू नये. तर तुपाचा दिवा लावा. दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते. तर तुळशी प्रदक्षिणा 7 किंवा 11 वेळा मनोकामना पूर्ण होतात म्हणून करायची आहे. तर तुळशीला तुम्ही प्रदक्षिणा करू शकता. मौनी अमावस्येला म्हणायचा मंत्र ओम तुलसेय नमः, ओम तुलसेय नमः, ओम तुलसेय नमः. हा 108 वेळा तुम्ही जप करू शकता. विशेष नियम: या दिवशी तुळशी तोडू नये. मौन पाळल्यास अधिक पुण्य मिळते. शक्य असल्यास उपवास किंवा तुम्ही फलाहार करावा. मौनी अमावस्येचे फायदे आपल्याला नकळत दिसून येतात. मौनी अमावस्या तुळशी माता संपूर्ण पूजाविधी तुम्ही घरच्या घरी करू शकता. ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्ही 4 ते 6 सकाळी उठू शकता आणि तेव्हापासून सकाळी स्नान केल्यानंतर तुम्ही मौन पाळून धारण करू शकता. तर सर्वोत्तम काळ हा 4 ते 6 आहे. पूजा साहित्य आहे तुळशीचे रोप, गंगाजल, स्वच्छ पाणी, दूध, हळद कुंकू, अक्षता, पांढरी फुले, साखर, फळे, तुपाचा दिवा, अगरबत्ती हे आपल्याला तुळशीची पूजा करण्यासाठी. पूजाविधी कशी करतात तर बघा, सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून तुळशीसमोर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसावे. तुळशीच्या मुळाशी पाणी व दूध अर्पण करा. हळद कुंकू, अक्षता अर्पण करा. फुले वाहा. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. नैवेद्य साखर दाखवा. 7 किंवा 11 वेळा तुळशी प्रदक्षिणा घाला. त्यानंतर खालील मंत्र जप करा. ओम तुलसेय नमः, ओम तुलसेय नमः, ओम तुलसेय नमः. हा जप तुम्ही 108 वेळा करा. मौनी अमावस्या तुळशी माता कथा. एकदा एका गरीब ब्राह्मणाने मौनी अमावस्येच्या दिवशी मौन पाळून तुळशी मातेची श्रद्धेने पूजा केली. त्याने काहीच मागितले नाही, फक्त मनशांतीची प्रार्थना केली. काही काळातच त्याचे दारिद्र्य दूर झाले. घरात सुख समृद्धी नांदू लागली. शास्त्रात सांगितले आहे की मौनी अमावस्येला तुळशीची पूजा केल्याने पितृदोष, ग्रहदोष व पापांचा क्षय होतो आणि श्री विष्णूंची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते. मौनी अमावस्येचे विशेष काही नियम पण आहेत. तुळशी तोडू नये. शक्य असल्यास मौन पाळावे. वाद, राग, खोटे बोलणे टाळावे. सात्विक आहार किंवा उपवास करावा. तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही माहिती धार्मिक ग्रंथ, परंपरा व लोकश्रद्धेवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ फक्त माहिती देणे आहे. यावर अंधश्रद्धा म्हणून अवलंबून राहू नये. श्री स्वामी समर्थ.